जर का मंडळी तुम्हाला पण माझ्यासारखं चाट खायला आवडत असेल ना, अशा पद्धतीचं करत जायचं. मग एवढा भारी लागतोच ना, त्यासाठी काय करायचं, भिजवलेले पांढरे वाटाणे घेतलेत आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायचे. त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ, खाण्याचा सोडा, हळद घालून शिट्ट्या होऊ द्यायचे. आता सोड्यामुळे का ते धान्य पटकन शिजले जाते. पीठ मळण्यासाठी 2 वाट्या मैदा घेतल्यात, तेलाचं मोहन घेतलं, चवीपुरतं मीठ घेतलं आणि ओवा घेतला. घट्टसं उंडा मळून घ्यायचे. आता तुम्हाला मैदा नसेल घालायचं, तुम्ही 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलं तरी पण चालतं. अगदी जबरदस्त चटपटीत चाट आपला इथं तयार होणार आहे. आता आपण कटोरी चाट बनवते, त्यानंतर छोटा गोळा घ्यायचा आणि पातळ पुरी लाटून घ्यायची. खूप जास्त मोठी लाटू नका. आता फुगू नये म्हणून आपल्याला काट्याच्या चमच्याच्या मध्ये थोडंसं होल करून घ्यायचं, म्हणजे पुरी अगदी कुरकुरीत लागली पाहिजे. कुठलीही घरातली 1 वाटी घ्यायची, त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर पुरी लावून द्यायची. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे खालचा, तो आपल्याला कापून घ्यायचा. 2 वाट्या आपल्याला तयार करून घ्यायचे. 2 करा, 4 करा, का कितीही करा. आता तुम्हाला वाट्या नसेल करायचा, तोही पर्याय सांगते. तुम्ही पापडी चाट पण करू शकता. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. 1 चपाती लाटून घ्यायची, कुठल्याही डब्याचं झाकण घ्यायचं आणि पुऱ्या करून घ्यायच्या एकसारख्या. लहान मोठी साईज तुम्ही कशी करू शकतात. आता कळकळीत तेल तापून घ्यायचं. मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या वाट्यासह कटोरी तळून घ्यायची. आलटून पलटून करून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत. आता कढई मला छोटी पडते, त्यामुळे वाटी करणं जरा अवघड झाले. आता अलगद आपल्या वाट्या ह्या सहज निघतात, काही वेळ लागणे, अगदी झटपट ह्या वाट्या तयार होतात. आता सिंगल एक वाटी तळून दाखवणार आहे, म्हणजे पटकन ते बाहेर निघते. वाटी कशी कशी काढायची तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वाटीचा सिंगल वाटी घातली आणि अलगद आपल्या पकडच्या मध्येने वाटी काढून घ्यायची आणि दोघी साईडने आलटून पलटून वाटीचा आकार हा तयार होतो. आपल्या वाटी पण तयार झाली आणि जी पापडी होती आपण तयार केलेल्या, त्या पण आपल्याला सेम प्रोसिजरमध्ये तळून घ्यायची. ह्या तुम्ही कटोरी वाट्या आणि पुऱ्या एकदा का तुम्ही बनवून ठेवलं ना, महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला चाट खायचं मन झालं असेल, तुम्ही ह्या वापरून त्यात चाट घालून तुम्ही खाऊ शकता. अगदी चटपटीत आहे. आपल्या इथं वाट्या पण तयार झाले, रगडा पण आपल्या इथं तयार झाले. रगडामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करायचं, कांदा टोमॅटो घालून घ्यायचे, मक्याचे दाणे घालून घ्यायचे, अर्धा लिंबू पिळून घालायचा, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला तुम्ही भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे पण घालू शकता. वाटीमध्ये आपल्याला आपण वाटी चाट केलं, त्यामध्ये रगडा घालून घ्यायचा, कांदा टोमॅटो घालून घ्यायचा, पुदिन्याची चटणी, चिंचगुळची चटणी, फेटलेलं दही घालायचं, वरतून मस्त गार्निशसाठी बारीक शेव घालून घ्यायची. मस्त चटपटीत चाट आपला तयार झाली. पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. तर एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसं झालं. तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.